काय रे? युवराजांचं मैत्र भेटायला आलेत. युवराजांचं मैत्र? दे पाठवून. जी. प्रणाम सर नौबत. राम राम. कुठनं आला? पन्हाळ्यावरनं. काय काम आहे? युवराजांनी पत्र पाठवून बरेच दिवस झाले, त्याचं अजून उत्तर मिळालं नाही. मग युवराज वाट बघतायत. तुम्हासनी युवराजांनी पाठवलं वय? नाही. मग तुमचं तुम्हीच आलात? हो, म्हणजे कोणी सांगितली तुम्हासनी ही उठा ठेव? युवराज अस्वस्थ आहेत, आपल्या उत्तराची वाट बघतायत. त्यांचा आपल्यावरती फार विश्वास आहे, आपल्या खलिद्याची वाट बघतायत ते. मग तुम्ही काय आम्हासनी जाब विचारायला आला वय? जाब नाही, आम्ही फक्त चौकशी करायला आलो. एकूण एकच. असं खाल्लं काय ना असं खाल्लं काय? घास तोंडातच जाणार नव? आपला काहीतरी गैरसमज होतोय. होणार नाही. सरनौबत आहोत आम्ही. कोणी बी यावं आणि आम्हासनी जाब चाल करावा एवढं मोकळं नाही मी. आम्ही जापसाल करत नाही आहोत, आम्ही फक्त खलिद्याचं उत्तर मागतोय. उत्तर पाहिजे तुम्हासनी? मी काय करणार? आमचा मनसुबा काय हे पाहिजे ना तुम्हासनी? चला चला माझ्या संगत. चला. दादा, गडबड होणार. गडबड? कसली गडबड? चिन्ह तरी तशीच दिसायला लागलीत. काय विशेष खबर? कलुषा आलाय. कलुषा? पण तो तर पन्हाळगडावर होता, इथे कशाला येईल तळपिडात? जादू टोना करायला. जादू टोना? होय, जादू टोना. जारण मारण मंत्र. ओम रीम 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 क्रीम 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 कुरो कुरो स्वाहा असा मंत्र मारेल आणि आंबीरराव नजरबंदी करेल. मग तर आपला खेळ खलास. काही शंभूराजांची तर खेळी नाही ना? मला शंका खर तर तीच आहे. नेमका टपकला. आता जर सापडला तर सोडायचा नाही त्याला. हो, पण तोपर्यंत आंबीररावांचं मतपरिवर्तन झालं तर कठीण होणार. कठीणच होणार आहे. म्हणूनच म्हणतोय आपण जरा समजूतदारपणानं घेतलं तर. एकाच गटावर राहणारे आपण कशाला एकेरीवर यायचं? तुमचा जर हात सूर राहिला ना तर स्वराज्याचे पेशवे आम्ही तुमच्या बाबतीत एकेरीवर येऊ. समोरचा पक्ष एनकेन प्रकारे आपल्याला मात करू पाहतोय. तंत्रमंत्राने आपले बेत हाणू पाडू पाहतोय. आपण गप्प बसायचं? उद्या जर हंबीररावांचं वशीकरण झालं तर? मोरोपंत, इंद्रजाल विद्येचे प्रयोग करण्यात माहीर आहेत कब्जी. नाही, मला पटत नाहीत तुमच्या या गोष्टी. तर गप्प बसा. तो माझी जी. आता वेळ दवडून चालणार नाही. त्या कलशावर माझा विश्वास नाही. आताच्या आता फौजे सज्ज राहण्याचे हुकूम दे. जी दादा. हा गेलो आणि हा आलो. तंबूला घेराव घात झाला. दादा 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 आपल्या तंबूला घेरलंय. कोणी घेरला? माहित नाही, पण तलवारी आणि भाले घेऊन उभे आहेत. मग आपली फौज कुठे आहे? तिला इशारा द्या ताबडतोब.
हे तर हंबीररावांना दिलेले नजराणे आहे. दादा हा तर आपण पाठवलेला नजराणा. पण मग माघारी का आले नजराणे? याचा अर्थ सर नौबतांचा नकार आहे. तर शिवाय आपल्या तंबूला घेरावाही घातलाय. सोमाजी, तू न घाबरता आपल्या फौजेला आदेश द्यायचा. त्याची काय बी गरज नाही. माणसं आमचीच आहेत. मग तंबू का घेरला? किंवा आमच्या सुरक्षेपायी. वारासने म्हणलं मी का सुरनिसांच्या तंबूत जातोय, कोण काय करतोय आपलं. वारांनी ऐकलं नाही. असं मग आम्ही दिलेले हे नजराणे परत का पाठवले? का म्हणजे पाठवणारच म्या. सरनौबत आहे मी. असं कुणाकडून नजरानं घेऊन मिंदा होणाऱ्यातला नाही. असं सोनं नाणं आणि नजरानं घेऊन आपला हुद्दा उभवणारा पण नाही. मग महाराजांनी काय शिकवलं आपल्याला? ते झालंच, पण आम्ही जे नजराणे दिले ते आपलं खुशीने. पण तुमची खुशी लाखाची, पर महाराजांची मुशी 9 लाखाची. ते झालंच, पण ठेवून घ्यायचे ना नजराणे. तेवढं सोडून बोला. ते होणार नाही, जमणार नाही. उलट तुमच्यासाठीच मी एक नजराणा घेऊन आलोय. आणा रे. घ्या नजराणा. मुंदरणी कराया आलता मुंदरला. सरनौबत, आपण आम्हाला तरीही शंभूराजे के साथ असल में. चुप! असल में ना तसल में. अंबीराव, एक बरं केलं, याला धरलं. आता शंका मिटली. काय मोरोपंत, पटली ना खात्री? आता हे अनाजी पंताच्या आपल्या घोड्याला कोणी रोखू शकत नाही. या घोड्याच्या टापाखाली शंभूराजे आलेच म्हणून समजा. घरात त्या फुलं नाही येचली. म्या फुलं झाडाखालनं आलो, येली मांडवातनं आलो, पर नाही आणावीशी वाटली फुलं. हा आणणार भी नाही. अगं पण आजपासून जो देव माझा वैरी आणि म्या त्याची वैरीण. सगळं जग वैरी झालंय आणि आता तू देवा नाही. बाई, आराध्या, या वैऱ्यांची धास्ती वाटायला लागली ग आम्हाला आता. हवं ती वाटणारच. रायगडावर काय चाललंय काही कळायला मार्ग नाही. आता बोलू नाही तर बोलतो. असा
असा होता वय रायगड. हवं हवं रायगड म्हणजे माझा 12 डोंगराच्या मध्ये उभा असलेला विठ्ठल. हवं कुठं ते हर हर महादेव. आणि आता कट कारस्थान आणि कारस्थान तरी कुणाच्या विरोधात? रायगडाच्या युवराजाच्या विरोधात. त्याचीच भीती वाटते आम्हाला. युवराजांची बाजू ठामपणे मांडणारं कोणीच नाही ग आता. असू द्या बाळाजी, अहो राहू द्या, सांडू द्या. अहो जिथे इमान सांडलं तिथे या दौतीतल्या शाहीचं काय? बाळाजी, एवढं कशाला मनाला लावून घेताय? वाईट वाटतं हो. झोप नाही येत, जेवण नाही जात आम्हाला. बाळाजी, अहो खलिता लिहिला नसतात ना तर रस्त्यावर आला असतात, जप्ती आली असती, काळ कोठडीची सजाई झाली असती तुम्हाला. शेवटी आपण चाकर माणसं. शीर सलामत तर पगडी 50. अहो मग आमच्या शिवनिष्ठेचं काय? अहो जीव वाचला तर निष्ठा. शिवाय तुम्ही काही तुमच्या मनाचा कारभार केलेला नाहीये. राज आज्ञा पाळलीत तुम्ही. शिवाय खलिता तुम्ही लिहिलेला नाही, तुमच्या मुलाने लिहिलाय. अहो पण जाब शंभूराजे आम्हाला विचारतील ना. बाळाजी, अहो एवढे अनुभवी तुम्ही, तरी त्या अक्षरात आणि त्या अक्षराच्या काना मात्रा वेलांटीतच अडकलात. मला सांगा, अहो शंभूराजेंना एकदा अटक झाल्यानंतर कोण जाब विचारणार आहे तुम्हाला? सांगा ना. ते ठीक आहे, पण आमचं मन आम्हाला खाते. आणि शंभूराजांना अटक नाही झाली तर? अहो पुढचं पुढे, त्याचा आत्तापासून कशाला विचार करताय? आणि हे बघा, गडावर आता कोणी येणार नाहीये. मातोश्री, आत्ता वाट दिसली होय तुम्हाला? आत्ता आला? मातोश्री. राणूबाई, काय आणलं तुमच्या आबासाहेबांसाठी? मध भरली पुरणपोळी आणली की भाजी भाकरी आणली? मातोश्री, कुठे शोधाल तुमचा बाप? कोणाकडे हट्ट कराल सोळी बागडीचा? कोणाकडे मागाल सासरी जाण्यासाठी घोंगराची सारवट बैलगाडी? मातोश्री, मातोश्री, तुम्ही रडलेला आबासाहेबांना नाही आवडणार. आवडेल. मग आता नका रडू. नाही रडणार नव्हे. दादासाहेब कुठे आहेत?
मातोश्री, आम्ही काय विचारतोय? दादासाहेब कुठे आहेत? सांत्वन करायला आलात की जाब विचारायला आलात? मातोश्री, दादासाहेब कुठे आहेत? पन्हाळगडावरून आलेच नाही. आले नाहीत की खबर गेली नाही? खबर गेली नाही म्हणजे सरनोबतांना तळबीडला खबर जाते, मग पन्हाळगडापर्यंत पोहोचायला असा कितीसा वेळ लागतो? आम्ही महाराजांच्या पोटी जन्म घेतला. आम्हाला खबर पोहोचली पाहिजे की कळवली पाहिजे? राणूबाई, सांगा ना मातोश्री, आम्हाला खबर पोहोचली पाहिजे की कळवली पाहिजे? आम्ही दुःखात आहोत राणूबाई. तुम्ही त्याविषयीची खपली काढू नका. खपली धरायला अजून जखम भरली कुठे? आम्हाला वाटलं होतं आमची लेक आमचं बरं वाईट विचारायला धावत पळत आली, पण तुमचा तर सूरच वेगळा लागलाय. हे आम्हाला पचणारं रुचणारं नाही आहे. मातोश्री, का आले नाहीत दादासाहेब? ललिता पाठवला नाही? आम्हाला काहीच ठाऊक नाही. दरवाजा बंद झाला आणि मग आम्ही याचा छडा लावू, आणि कितीही मुरलं असलं तरी ते जिरलं जाणार नाही. अहो सरनोबत, अहो इकडे येऊन काय बसलात? चला फौजा तयार करा. हो, आता फौजा बाहेर काढायलाच हवेत. हा, म्हणजे आज रात्री पन्हाळ्याच्या पायथ्याला पोहोचलं की उद्या अटक करायला बरं. तर नोबत काय करताय? चला निघूया ना. हो, निघायचं. चला सरनोबत, घोडा काढा तुम्ही. चला. पण मी काय म्हणतो, हे बघा, आता उगाच फाटे फोडू नका. तुम्ही निघा बघू. अहो, एकदा का शिकार सावध झाली की शिवना भावनीचा खेळ सुरू झालाच म्हणून समजा. ते पन्हाळगडावरून निसटले का निसटले दादा? आमचे नजरबाज आम्ही ठेवलेत, ती काळजी नको. पण ते पळून जाणारातले नाहीत, पाय रोवून उभे राहणारातले आहेत. हा म्हणून म्हणतोय की घाई करू नका. काही सरदारास नेहमी आवताना दिली आहेत, तो जरा सोबत घेऊनच निघू की. कोण सरदार? आपले सरदार रूपाजी भोसले येत्यात, सरदार पोपळे येत्यात, आनंदराव येत्यात. हा, म्हणजे काही आले ती, अजून काही येत्या. आले की मग मग चालेल, सगळे एकत्रच निघू ना अंगाशी. नाही नाही नको, त्यापेक्षा आम्ही पुढे निघतो. तेच बरं. मग तसं करा. मी काय करतो, येणाऱ्या सरदारांची मोठ बांधतो आणि लगुलग पन्हाळा जवळ करतो. जास्त सरदार बरोबर असले, संख्याबळ जास्त असलं तर बरं. आज उद्या फैसला करूच. या तुम्ही, पण वाट बघायला लावू नका. होय, रात्र वैर्याची आहे, जाग राहायला हवं. सरनोबत, आम्ही निघतो पुढे. आता आपली भेट पन्हाळगडाच्या पायथ्याशी.